अमरावती के परतवाड़ा मामले पर विधायक बच्चू कडू ने तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने आरोपी पर कड़ी कार्रवाई की मांग करते हुए सरकार को चेतावनी भी दी है। अमरावती के परतवाड़ा मामले पर विधायक बच्चू कडू ने सख्त प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि यह घटना पूरे क्षेत्र को बदनाम करने वाली है और आरोपी के खिलाफ कड़ी कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने सरकार पर सवाल उठाते हुए कहा कि अगर 15 दिनों के भीतर सख्त कदम नहीं उठाए गए तो आंदोलन किया जाएगा। कडू ने यह भी कहा है कि अपराधी का कोई धर्म या जात नहीं होता, उसे सिर्फ अपराधी के रूप में देखा जाना चाहिए। उन्होंने सभी समाजों से एकजुट होकर ऐसे अपराधों के खिलाफ आवाज उठाने की अपील की है। साथ ही सरकार से कानून व्यवस्था मजबूत करने और दोषियों को जल्द सजा दिलाने की मांग की। मोहम्मद अय्याज हे प्रकरण आत्ताच मी भारतात आल्यावर समजलं तर अचलपूर परतवाड्याच्या अतिशय ऐतिहासिक सिटीला कलंक लावणारा आहे। मोहम्मद अय्याज याला पायदळी तुडवलं पाहिजे, तर चौरंगा केला पाहिजे। जसं छत्रपती शिवाजी महाराज करत होते तशा पद्धतीनं मोहम्मद अय्याजचा चौरंगा करणं गरजेचं आहे। मोहम्मद अय्याज, मोहम्मद म्हणजे अतिशय इस्लाममध्ये पवित्र नाव आहे। मोहम्मदला पवित्र स्थानी असं नाव दिलं जातं आणि हे जे अपवित्र घटना केली त्याला तुडवणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही कुठलाही पक्षीय धर्मभेद न ठेवता एकत्रित होऊन वेळ पडलं तर 15 दिवसाच्या आत कारवाई झाल्यानंतर आंदोलन करू। प्रश्न पुन्हा आहे का हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आहे आणि राज्यात पण आहे। मग आता हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदूच्याच मुली पुन्हा खतऱ्यात येत असेल तर आता काय करावं, कोणाला न्याय मागावा? जे एका इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणणारे लोक गेले कुठं? तुमच्या राज्यामध्ये तुमच्याच राज्यामध्ये असे अन्याय होता आणि तुम्हीच बोंबलताय। या सगळ्या संदर्भात फडणवीस साहेब काय करताय? गुन्हेगाराची कोणती जात नसतं, त्याचा कोणता धर्म नसतो। गुन्हेगार गुन्हेगारच असतो। त्याने हिंदू मुलींसोबतच जो छळ केला तो मुस्लिम मुलींसोबत सुद्धा केला आणि मग सगळ्या मुस्लिम संघटनांनी एकत्र होऊन याचा विरोध केला पाहिजे। ज्यांनी केला त्यांचं आभारच मानतो आहे आणि म्हणून इथं जात पात धर्म पक्ष न पाहता अन्याय केलेला आहे, त्या मुलींचा छळ केलेला आहे, त्याच्याविरुद्ध एकत्रित होऊन आम्ही लढा उभारण्यास सज्ज आहोत। वेळ पडली तर 15 दिवसात कारवाई झाली नाही पूर्ण तर आम्ही एसपी कार्यालयावर आंदोलन करू।